सरकार विरोधामध्ये निकाल लागल्यास बाहेरचा मुख्यमंत्री होऊ शकतो असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। आमदार अपात्र ठरल्यास राष्ट्रवादी सत्तेत जाईल या थिअरीवरती पृथ्वीराज चव्हाण अजूनही ठाम आहेत आणि यापूर्वीही त्यांनी असा दावा केलेला होता। राष्ट्रवादीने हा दावा खोडून काढलेला होता, तरीही पृथ्वीराज चव्हाण यांनी याच दाव्यावर ठाम राहत महाराष्ट्राच्या राजकीय पलटवार पडद्यामागून काहीतरी घडत असल्याचे संकेत दिलेत। आमदार अपात्र ठरल्यास राष्ट्रवादी फुटणार, शिंदे अपात्र ठरल्यास बाहेरचा मुख्यमंत्री। पृथ्वीराज चव्हाण मविया फुटण्याच्या मतावर ठाम। सत्ता संघर्षात एकनाथ शिंदेंविरोधात निकाल गेल्यास राष्ट्रवादी आणि भाजप सत्ता स्थापन करू शकते या थिअरीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अजूनही ठाम आहेत। एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास भाजपचा किंवा शिंदे गटाचा इतर नेता मुख्यमंत्री होण्याची शक्यता पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली। एवढंच नाही तर प्रसंगी भाजप बाहेरच्या नेत्यालाही मुख्यमंत्री करू शकतो असं भाकीत चव्हाणांनी वर्तवलं। उद्याच्या निकालामध्ये शिंदे राहणार का जाणार एवढा साधा प्रश्न आहे। जाणार म्हणजे ते 16 लोक निलंबित होणार, त्यांचं सदस्यत्व रद्द होणार, त्यांना मंत्री होता येणार नाही आणि राहिले तर जैसे ते परिस्थिती चालू राहील। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। हा राजकीय निर्णय असेल आणि त्याचे परिणाम जर शिंदे गेले तर काहीतरी परिणाम होतील। मग नवा चेहरा मिळेल का, कसं होईल, कारण ते पुन्हा शिंदे काही मुख्यमंत्री राहू शकणार नाहीत। मग भाजपचा मुख्यमंत्री होईल का, किंवा उर्वरित शिंदे गटाचा मुख्यमंत्री होईल का, किंवा कोणी बाहेरून आलेला मुख्यमंत्री होईल का, याचा निर्णय नंतर होईल। बाहेरचा नेता कोण याचं नाव पृथ्वीराज चव्हाणांनी घेतलं नसलं तरी अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात असं त्यांनी अप्रत्यक्ष सुचवण्याचा प्रयत्न केला। पृथ्वीराज चव्हाणांसारखा नेता वादंग झाल्यावरही त्यांच्या मतावर ठाम असेल तर महाविकास आघाडीसाठी ही बाब गंभीर म्हणावी लागेल। विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई।